मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्थ रहा। आजचा व्हिडिओ आहे तो आहे दसऱ्याचा। तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी मी आहे दुर्गामाता मंदिरामध्ये आलेले होते। दुर्गामाता मंदिरामध्ये सकाळी सगळेजण दर्शनासाठी आलेले होते आणि अखंड ज्योत इथे तेवत होती। छान वाटत होतं, सकाळी मस्त प्रसन्न वाटत होतं। त्यानंतर मी घरी आले। शिवांशला ट्यूशनला सोडवायचं होतं। दसरा जरी असला तरी त्याला ट्यूशनला सुट्टी नव्हती। आता लवकरच त्याची एक्झाम चालू होणार होती, म्हणून जे आहे त्याला ट्यूशनला सोडलं। त्यानंतर जे आहे आले होते डीमार्ट रेडी। तर डीमार्टवरून आपण जे काही ऑर्डर करतो ते सामान आपण इथं डीमार्ट रेडीवरून कलेक्ट करू शकतो। घरी आल्यानंतर इथे जे आहे ना देवीची परडी भरली। आमच्या इथल्या काकू आहेत, त्यांच्या का परडी असते, प्रत्येक वर्षी ह्या परडी घेऊन येतात आणि अशा प्रकारे देवीची परडी भरली। दसरा असल्यामुळे जे आहे सकाळी जे आहे शिवांशनी वही पूजन केलेले होते। त्याच्यानंतर जे आहे ना मी पुरणपोळीचा स्वयंपाकाला लागलो। दरवर्षी आम्ही जे आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करतो। तर माझी जावई आलेली होती स्वयंपाकासाठी, तर दोघींनी मिळून जे आहे आम्ही स्वयंपाक बनवून घेतला। सगळ्यात आधी सर्व स्वयंपाक करून घेतला, फक्त जे आहे पुरणपोळी बनवायची होती ते मागं ठेवली आणि मग सगळ्यात शेवटी जे आहे स्वयंपाक झाल्यानंतर फक्त पुरणपोळी राहिलेली होती। मग पुरणपोळी मी इथं पटकन करून घेतली। पुरण जे आहे छानसं व्यवस्थित झालेलं होतं, त्यामुळं पुरणपोळ्याही छान अशा व्यवस्थित झालेल्या होत्या। आईंचा 9 दिवसाचा उपवास असतो आणि दसऱ्याच्या दिवशीच त्या पूजा वगैरे झाल्यानंतर उपवास सोडतात, म्हणून दरवर्षी जे आहे आम्ही देवाला नैवेद्यासाठी जे आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करतो। तर दसऱ्याला तुम्ही पुरणपोळी किंवा इतर कुठला गोडाचा पदार्थ कुठला स्वयंपाक करता तेही कमेंट्स करून नक्की सांगा। पहा मी म्हणले होते ना पुरण खूप छान झालेलं होतं, त्यामुळं पोळ्याही अतिशय मस्त येत होत्या आणि अशा मस्त छान अशा मोठ्या पोळ्या बनवलेल्या होत्या सोडण्यासाठी। देवाला नैवेद्यही पुरणपोळीचा, वर्षाचा जो सण असतो त्याच्यासाठी पुरणपोळीचा जो आहे स्वयंपाक केला जातो। तर पहा किती छान मस्त अशा पोळ्या फुगलेल्या होत्या। स्वयंपाक जो आहे ना तो लवकरच आम्ही करून घेतलेला होता। मस्त छानशा अशा पुरणपोळ्या, आमच्या घरात सगळ्यांना पुरणपोळ्या आवडतात। पुरणपोळीबरोबर आम्ही तर भजी, आमटी, कुरडई वगैरे बनवलेलं होतं आणि माझं स्वयंपाक होत होता पुरणपोळीचा। तोपर्यंत आईंची देवपूजाही चाललेली होती आणि मग माझे जावेनी इथं हार बनवलेले होते। पहा किती छान असा हार बनवलेला होता त्यांनी आणि आंब्याच्या डाळ्यापासून इथं छानसं असं त्यांनी मस्त असा हार बनवलेला होता। तर पाईने पानापासून इथं किती छानसा असा सुंदरसा हार बनवलेला आहे। तिला अशा प्रकारचे वेगवेगळे हार खूप छान प्रकारे जमतात, क्रिएटिव्हिटी आहे तिच्यामध्ये। तर छान असे हार बनवलेले होते तिने, छान वाटत होते एकदम मस्त। तर या सणाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप असे महत्त्वाचे स्थान आहे। 3.5 शुभ मुहूर्तापैकी दसरा हा सण एक मुहूर्त असा मानला जातो। याच दिवशी जे आहे गाड्यांची पूजाही केली जाते, त्याचप्रमाणे शस्त्रपूजा, सरस्वती पूजन, दुकानांचीही पूजा केली जाते। त्याचप्रमाणे नवीन कुठला उद्योग व्यवसाय चालू करायचा असेल तर दसरा हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। दसऱ्याच्या दिवशी जे आहे रावण दहनही केले जाते। याच दिवशी जे आहे रावण आणि रामाचे जे युद्ध आहे ते समाप्त झाले होते आणि रावणाचा अंत झालेला होता, म्हणून दसरा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे साजरा केला जातो। त्याचप्रमाणे या दिवशीही देवी तुळजाभवानी म्हणजे जी देवी आहे आणि महिषासूर यांच्यामधील जे युद्ध आहे त्याचा अंत झालेला होता। याच युद्धामध्ये देवीने महिषासुराचा वध केलेला होता, त्यामुळं दसरा या सणालाही अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे भारतीय संस्कृतीमध्ये। इथे जे आहे ना मी सगळ्यात आधी गाड्यांचे पूजन केले, त्याचप्रमाणे मुलांच्या सायकलीचेही पूजन केले। मुलांनी जे आहे ना सायकली वगैरे धुतल्या होत्या आणि आम्ही दोघी जावांनी मिळून जे आहे गाडीचे आणि सायकलीचे पूजा केली। तर अशा प्रकारे छानसा असा आमचा गाडी पूजण्याचा कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर रात्री जे आहे दसऱ्याच्या दिवशीही आपट्याची पाने म्हणजेच ज्याला आपण सोनं म्हणतो ते सोनं एकमेकांना देऊन दसऱ्याच्या दिवशी शुभेच्छा दिल्या जातात। हे जे आपट्याचं पान आहे ते जे आहे मांगल्याचे प्रतीक मानून या आपट्याच्या पानाला आजच्या दिवशी खूप अनन्यसाधारण असे महत्त्व असते। तर अशा प्रकारे जे आहे ना इथे आम्ही दोघींनी मिळून पूजा केली आणि कृष्णाही आम्हाला मदत करू लागत होता। त्याचप्रमाणे त्याची इच्छा होती की त्याच्या सायकलची पूजा जी आहे ती त्यानेच करायची, म्हणून सगळ्यात शेवटी जे आहे ना सगळ्या गाड्यांची पूजा झाल्यानंतर त्यांनी त्याच्या सायकलची पूजा केली आणि त्याची अशी इच्छा होती की माझा व्हिडिओ आवर्जून काढावा।
दोन्ही हात. सदांचा योग कोट चांगले चांगले एक जय मला जय मला जय मला. ॲपल तळी भंडारा झाल्यानंतर आम्ही जे आहे ना रावण दहनाचा कार्यक्रम पाहायला आलो. ते जे आहे ना टेरेसला लॉक होतं हॉलला. त्याच्यानंतर खूप मुश्किलने लॉक खोल पाहिलं तर काय खूप अशी गर्दी होती. समोरच इथे जे आहे ना ह्या ग्राउंडवर नवमहाराष्ट्र शाळेच्या रावण दहनाचा कार्यक्रम होता. तर हा हॉल आहे. तर इथे आलेलो होतो आम्ही. इथूनच जे आहे आम्ही रावण दहनाचा कार्यक्रम पाहणार होतो. कारण आत जे आहे शाळेमध्ये खूप गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. आणि लहान मुलांना घेऊन जाणं तर शक्यच नव्हतं. कारण एवढ्या गर्दीत जाऊन जीवाचे हाल करण्यापेक्षा इथून जे आहे आम्ही लांबूनच पाहणे पसंत करतो. आम्ही बरेच वेळेला गेलो होतो आतमध्ये, परंतु आता सध्या लास्ट 2-3 वर्षापासून आहे ना इथे गर्दी खूप वाढते. त्यामुळे काय होतं की रावण दहनामध्ये कार्यक्रमामध्ये खूप हाल होतात, चेंगराचेंगरी होते. त्यामुळं आम्ही इथे जे आहे ना लांबूनच रावण दहनाचा कार्यक्रम बघतो. अशा प्रकारे रावण दहनाचा कार्यक्रम झाला आणि आम्ही जो आहे लांबूनच कार्यक्रम बघितला. तर पाहू शकता तुम्ही किती लांबपर्यंत जे आहे आगीचे लोळ पसरलेले होते. त्याचप्रमाणे फटाक्याची आतषबाजीही चालू होती. आणि जसा कार्यक्रम संपला तसं जे आहे लोक बाहेर येऊ लागले आणि गर्दी जी आहे ना ती खूप वाढू लागली. तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी झालेली आहे. पूर्ण रस्ता जाम झालेला होता. आणि ही गर्दी जी आहे ना अशी पूर्ण पुढच्या 1 तासभर अशीच गर्दी होती. कारण खूप लांबून लांबून लोक आलेली होती रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी. आणि ते पहा छानसे असं फटाक्यांची आतषबाजीही केलेली होती. खूप छान कार्यक्रम असतो हा. साधारणतः 3 ते 4 तास कार्यक्रम चालतो. त्यामध्ये डान्स असतात, गरबा असतो, त्याचप्रमाणे विविध लोकनृत्य असतात, त्याचप्रमाणे साहसी खेळही असतात. असा हा मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. साधारणतः 4 तास तरी कार्यक्रम चालतो. आम्ही आधी जायचो पाहिला, परंतु सध्या आम्ही काही जात नाही गर्दी असल्यामुळे. तर पाहू शकता तुम्ही जे कार्यक्रम सुटल्यानंतर किती गर्दी होती. आणि ह्या अशा गर्दीमध्ये लहान मुलांना घेऊन जाणे खूप रिस्क आहे, पण आम्ही जातच नाही शक्यतो. आणि कार्यक्रम सुटल्यानंतर पहा ही आमच्या घरापुढे एवढी गर्दी झालेली होती. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. दसऱ्याच्या दिवशी देवशिलंगणावरून आल्यानंतर जे आहे ना देवीचं जे आहे 2-3 पुढचे 2-3 दिवस आराम असतो. कारण देवी युद्ध खेळून आलेली असते. म्हणून जे आहे ना पानावरती म्हणजे विड्याच्या पानावर अशा प्रकारे आम्ही देव झोपवले जातात. आणि आता डायरेक्ट म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्याच दिवशीच देवाची पूजा होती. तर देव असे निद्रावस्थेत जातात. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.